सोमवार रविवार 9 मार्च रोजी संध्याकाळी 9:30च्या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बाल शाखा कमालपाड्यामध्ये लागते। या शाखेमध्ये बाल खेळत असतात, प्रार्थना होत असते, परंतु जागोजागी प्रत्येक देशामध्ये होणारा भारताचा गौरव, अगर भारताची जी प्रतिमा उंचावत आहे, या उंचावल्यामुळे काही राष्ट्रद्रोही काही व्यक्ती, अगर काही प्रवृत्ती किंवा काय त्या विचाराचे काही माणसं यांना तो बघवला जात नाही। भारत माता की जय हे त्यांना ऐकवत नाही। अशांनी तिथे खेळणाऱ्या लहान मुलांवरती दगडफेक केली। ही दगडफेक ह्याच्यासाठी होती की जो हिंदुत्वाची सर्वात मोठी संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे बघितलं जातं। आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे मूळ हे जे आहे इथे जर आम्ही आघात घेतला तर प्रत्येक हिंदू किंवा हिंदू समाज यांचं मनोबल पूर्णपणे डाऊन होईल असं त्यांना वाटत होतं, म्हणून त्यांनी बाल शाखेवरतीच भ्याड हल्ला केला। परंतु आज आपण बघताय त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि हिंदू नागरिक आज आपल्या डोंबिवलीमध्ये ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। हल्ला झाला हा रविवारी 9 मार्चला, त्यानंतर सोमवार, मंगळवार आणि आजचा बुधवार, तिन्ही दिवस 30 शाखा ही दुप्पट नाही तर एकूण 200 स्वयंसेवक सोमवारपासून त्या शाखेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। हेच आम्हाला सांगायचं आहे की आमचा उद्देश हेच आहे की प्रत्येक हिंदू व्यक्तीने संघटन करून आपलं मनोबल कसं वाढता येईल याचा विचार करावा। सर्व हिंदूंनी एकत्र राहावं, एवढंच आमची मागणी।